ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम नमः शिवाय। जय सोमनाथ। सोमनाथ ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी अग्रस्थानी आणि पहिले असणारे ज्योतिर्लिंग होय। परकीय आक्रमणांनी कित्येक वेळी उद्ध्वस्त करून सुद्धा पुन्हा नव्याने पाय रोवून उभे असलेले हे मंदिर संपूर्ण जगाला भगवद्गीतेचा पाठ शिकविणारे भगवान श्रीकृष्ण यांनी ज्या ठिकाणी आपला देह ठेवला तेच हे सोमनाथ होय, जे संपूर्ण विश्वामध्ये सोरटी सोमनाथ या नावाने धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। या भागामध्ये आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसरातील धार्मिक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन त्यांची माहितीही घेणार आहोत। सोमनाथ येथे आल्यानंतर आपल्याला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा करतो। सोमनाथ येथे यायचे झाल्यास वेरावळ हे येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे। आपण पुणे किंवा जुनागड येथून रेल्वेने येथे येऊ शकता। पुणे येथून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी तर जुनागड येथून दररोज रेल्वे वेरावळ येथे येतात। या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आपण समोर पाहत आहात। स्टेशन पासून सोमनाथ मंदिर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। या अंतरासाठी रिक्षावाले प्रत्येकी 30 रुपये घेतात। सोमनाथ मंदिराच्या परिसरात काही हॉटेल्स आहेत ज्यांच्या खिडकीतून मंदिराचा कळस खूप जवळ दिसतो। परिसरातील या हॉटेलचे संपर्क क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तसेच येथील रूमचे भाडे 1000 रुपयांपासून सुरू होते। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना मंदिरात सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनातर्फे गोल्फ कार्ट गाडीची व्यवस्था केलेली आहे। या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मंदिराच्या बाहेरील कक्षात संपर्क साधावा लागतो। समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळच हे मंदिर असल्यामुळे येथे प्रचंड ऊन जाणवते। उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर मार्गावर पांढरे तंबू भक्तांसाठी उभारलेले आपल्याला दिसून येतात। मंदिरामध्ये मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे। तसेच मंदिराचे विस्तीर्ण स्वच्छ सुंदर प्रांगण आपण समोर पाहत आहात। इतिहासकारांच्या मते सोमनाथ मंदिर 17 वेळा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधले गेले। भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सध्याच्या या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि 1 डिसेंबर 1955 रोजी भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे मंदिर राष्ट्राला समर्पित केले। मंदिर प्रांगणामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे। सोमनाथ मंदिर वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटण येथे स्थित असून या ज्योतिर्लिंगाची महिमा महाभारत, श्रीमद भागवत, स्कंद पुराण आणि ऋग्वेद यांच्यामध्ये वर्णन केलेले आहे। सोमनाथ मंदिराच्या अगदी शेजारी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याद्वारे इसवी सन 1783 मध्ये पुनर्स्थापित केलेले सोमनाथ महादेवाचे मंदिर आहे। चला मित्रांनो, या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात। काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोरच महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारलेला आपल्याला दिसून येतो। सोमनाथ मंदिरासारख्या पवित्र आणि वैभवशाली देवालयावर अनेक धर्मांध शक्तींनी वारंवार हल्ले करून वेळोवेळी प्रचंड नुकसानही केले। एवढे होऊन सुद्धा हिंदूंची मंदिराबद्दलची आस्था कमी झाली नाही। ते तेथील स्थानावर जाऊन पूजा करत राहिले। औरंगजेबाने 1706 मध्ये दुसऱ्यांदा सोमनाथ मंदिर तोडले आणि हजारो भक्तांची कत्तल केली। परंतु त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे अदम्य साहस आणि अनेक युद्धांनंतर जेव्हा हे क्षेत्र मराठ्यांच्या अधिकारात आले तेव्हा 1783 मध्ये शिवभक्त असलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मूळ मंदिराच्या बाजूलाच पूजा करता यावी म्हणून सोमनाथ महादेवाचे नवीन मंदिर बांधले। निरोगी स्वास्थ्य के लिए भगवान को औषधियों के चूर्ण से स्नान करवाइए। आराम से करो। ओम जाओ कदेहे पूर्वा जाता देवेभ्यस्ते युगं पुरा मनेन बप्रुडा महगो सतंजामानि सत्ताचा ओम भूर्भुवः ज्योतिर्लिंगाय सोमनाथ। सोमनाथ मंदिर परिसरामध्ये महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत जी पाहण्यासाठी 3 ते 4 तासांचा अवधी लागतो। रिक्षावाले साधारणतः त्यासाठी 500 ते 600 रुपये चार्ज करतात। असेच एक स्थान आहे जे सोमनाथ मंदिरापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर वेरावळ पासून प्रभास येथे जाणाऱ्या मार्गावर आहे। त्या स्थानाचे नाव आहे श्री भालका तीर्थ। हे तीर्थ हे द्वापार युगातील सर्वात मोठे नायक, संपूर्ण जगाला गीता ज्ञान आणि जीवनाचे सत्य सांगणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देणारे आहे। हेच ते पावन पवित्र स्थान आहे जिथे सृष्टीचे पालनहार श्रीकृष्ण यांनी आपल्या देहाचा त्याग केला होता।
पौराणिक कथेनुसार महाभारत युद्ध झाल्यानंतर 36 वर्षांनी यादव कुळ उन्मत्त होऊन आपापसात लढू लागले. या कलहाला कंटाळून भगवान श्रीकृष्ण सोमनाथ येथील या जागेवर विश्रांतीसाठी आले आणि एका पिंपळाच्या वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसले. ते ध्यानमग्न असताना जरा नावाच्या शिकाऱ्याला तिथे चमकताना काहीतरी दिसले. त्याला वाटले की ही चकाकणारी गोष्ट म्हणजे हरणाचे डोळे असावेत. त्याने लगेच बाण त्या दिशेने सोडला, जो सरळ श्रीकृष्णांच्या डाव्या पायात शिरला. जरा नावाचा शिकारी तिथे आला आणि समोरचे दृश्य पाहून खूपच भयभीत झाला आणि श्रीकृष्ण यांची माफी मागू लागला. तेव्हा श्रीकृष्ण यांनी त्याची समजूत काढली की जे झाले ते विधिलिखित आहे, त्यामुळे तू या कृत्याचा विलाप करू नये. बाण लागल्यामुळे घायल झालेले श्रीकृष्ण भालका तीर्थापासून थोड्या अंतरावर असलेल्या हिरण नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचले. असे म्हटले जाते की त्याच जागेवर भगवान श्रीकृष्ण पंचतत्वात विलीन झाले. आज देखील या मंदिरामध्ये 5000 वर्षे जुने पिंपळाचे झाड आहे, जे अजूनही हिरवेगार असून संरक्षित ठेवले आहे. तसेच या मंदिरात असलेली भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती त्यांच्या शेवटच्या क्षणाची आपल्याला आठवण करून देते. सोमनाथ मंदिरापासून 2.5 किलोमीटर आणि भालका तीर्थापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे बाणगंगा. रस्त्यापासून अगदी जवळच समुद्र किनाऱ्यावर 2 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. बाणगंगा हे तेच ठिकाण आहे जिथून जरा नावाच्या शिकाऱ्याने भालका तीर्थ येथे विश्रांती घेत असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांना बाण मारला होता. पौराणिक कथेनुसार रामायण काळामध्ये सुग्रीव बाली युद्धामध्ये जेव्हा प्रभू श्रीराम यांनी बालीला बाण मारला, तेव्हा बालीची वेदना पाहून प्रभू श्रीराम यांनी बालीला वचन दिले, द्वापार युगामध्ये तू जरा नावाचा शिकारी म्हणून जन्म घेशील आणि तुझ्या बाणाने माझ्या कर्मांचे प्रायश्चित्त पूर्ण होईल. श्रीकृष्ण अवतारावेळी बाली जरा नावाचा शिकारी बनला होता. अशा प्रकारे भगवंतांनी आपले वचन पाळले आणि हे स्थान पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. समुद्राच्या लाटा या पिंडींवर अभिषेक घालतानाचे खूप सुंदर मनोहारी दृश्य आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर त्रिवेणी घाट असून सोमनाथ या तीर्थक्षेत्रात असलेले एक पवित्र स्थान आहे. या जागेवर हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होऊन थोडे पुढे काही अंतरावर या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या त्रिवेणी संगमाला मानवी जन्म, जीवन आणि मृत्यूचे प्रतीक म्हणून मानले जाते. पौराणिक कथेनुसार बाण लागल्यानंतर श्रीकृष्ण यांनी या त्रिवेणी संगमावर अखेरचे स्नान केले होते. असे मानले जाते की त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. येथे स्नान करण्यासाठी अनेक घाट असून कपडे बदलण्यासाठी देखील चेंजिंग रूम बनवण्यात आले आहेत. येथे पाण्याची कमतरता भासू नये यासाठी एक लहान बंधारा बांधला आहे, ज्यामुळे येथील नदीपात्रात बारमाही पाणी असते. या संगमावर आपण कुटुंबासहित, मित्रांसहित बोट राईडचा सुद्धा अनुभव घेऊ शकता. त्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये द्यावे लागतात. त्रिवेणी संगमापासून जवळच 100 मीटर अंतरावर सर्वात जुन्या सूर्यमंदिरांपैकी एक असलेले सूर्य मंदिर आहे. या मंदिरामध्ये सूर्यदेव आणि छायादेवी यांची पूजा केली जाते. अज्ञातवासात असताना पांडव येथे सूर्यदेवतेची पूजा करत असत. सूर्य मंदिराच्या प्रांगणामध्ये एक सूर्यकुंड आहे. 15 ते 20 पायऱ्या उतरून आपण सहजच कुंडापर्यंत पोहोचू शकतो. सूर्य मंदिराच्या शेजारीच पांडव गुफा किंवा हिंगलाज माता गुफा प्रसिद्ध आहे. 1949 साली स्वर्गीय बाबा नारायणदास यांनी ही गुफा शोधली होती. 5 पांडव वनवासात असताना येथे गुफेमध्ये राहून हिंगलाज देवी मातेची पूजा करत असत. गुफेचा मार्ग खूपच अरुंद असून आपल्याला खाली बसून आणि झोपून गुफेमध्ये जावे लागते. लहान मुलांना सहजच गुफेमधील हिंगलाज देवी मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते, परंतु स्थूल व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांना गुफेमध्ये प्रवेश करताना थोडे अडचणीचे ठरू शकते. त्याचबरोबर गुफेमध्ये ऑक्सिजन कमी असल्यामुळे एखाद्याला त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत गुजरात राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या आणि सोमनाथमध्ये भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेल्या श्री गोलोकधाम तीर्थावर, जे सोमनाथ मंदिरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. हे तीर्थ सोमनाथ मधील हिरण नदीच्या काठी वसलेले पवित्र स्थान आहे. तसेच याला देहोत्सर्ग तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. या तीर्थावर प्रवेश करताच आपल्या डाव्या बाजूला गीता मंदिर आहे. या मंदिरामधील 18 खांबांवर संगमरवरी दगडामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा प्रत्येक खांबावर एक अध्याय कोरलेला आहे. या मंदिरामध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्या सर्वांग सुंदर मूर्तीचे आपण दर्शन घेत आहोत.
देहोत्सर्ग हे ते ठिकाण मानले जाते जेथे भगवान श्रीकृष्णाने निजधामाची दिव्य यात्रा केली. आख्यायिकेनुसार शिकारीच्या बाणाने जखमी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भालका तीर्थापासून देहोत्सर्गाकडे काही किलोमीटर चालत गेले. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करून देहोत्सर्ग येथे देह सोडला. या स्थानाला श्रीकृष्ण निजधाम प्रस्थान तीर्थ असे म्हणतात. या ठिकाणी श्रीकृष्ण निजधाम दिव्य स्मरणार्थ भगवान श्रीकृष्णांच्या पाऊलखुणा कोरलेल्या आहेत, ज्या आपण समोर पाहत आहात. भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणपादुका शेजारी मोठे बंधू असलेले बलरामजी यांची प्राचीन गुफा आहे. असे म्हटले जाते की बलरामजी हे भगवान श्रीकृष्ण यांच्या निर्वाणीचे साक्षीदार होते. श्रीकृष्ण यांच्या देहोत्सर्गानंतर बलरामजी स्वतःचे मानवी रूप संपवून आपल्या मूळ रूपात म्हणजेच शेषनाग अवतार धारण करून येथील गुफेतून निघून गेले. भगवान शेषनागांचे चित्र येथील गुफेमध्ये चिन्हांकित केलेले आपल्याला पाहता येते. पवित्र अशा हिरण नदी तीरावर स्थित असलेले श्री गोलोकधाम तीर्थ आणि शांत सुंदर परिसराचे दृश्य आपण समोर पाहत आहात. सोमनाथ यात्रेला आल्यावर आपल्या यादीमध्ये या तीर्थक्षेत्राचा समावेश करून आपण या दिव्य भूमीला अवश्य भेट देऊ शकता. सोमनाथ यात्रेला आल्यानंतर मंदिरा शेजारी असलेला समुद्र किनारा पाहिला नाही तर आपली ट्रिप अपूर्ण अशीच म्हणावी लागेल. सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा बीच पर्यटकांसाठी खुला असून प्रति व्यक्ती 5 रुपयांचे एंट्री तिकीट घ्यावे लागते. समुद्र किनाऱ्यावर रामदूत बजरंगबली यांची खूप मोठी मूर्ती स्थापित केलेली आहे. आलेले पर्यटक या मूर्तीचा फोटो काढल्या वाचून राहत नाहीत. सोमनाथ बीच हा गुजरातला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग आहे. हा समुद्र किनारा सुंदर चमकदार लाटा, स्वच्छ पाणी आणि राखाडी बारीक वाळूच्या लांब पट्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. दिवसभर प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर पर्यटक येथे आराम करू शकतात, परंतु येथे समुद्र स्नानास सक्त मनाई आहे. बीचचा संपूर्ण भाग सावलीशिवाय आहे, परंतु समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पर्यटकांना उन्हाचा त्रास होत नाही. सायंकाळच्या वेळी उसळणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटा येथील शांतता भंग करत असल्या तरी त्या लाटा येथील विहंगम दृश्यामध्ये संपन्नतेची भर घालतात. समुद्र किनारा आणि मंदिर यांच्यामध्ये 1 किलोमीटरचा सिमेंटचा ट्रॅक तयार केलेला आहे. येथून मंदिराचा उजवा भाग आपल्याला पाहता येतो. मंदिर प्रांगणात एक बाणस्तंभ असून त्यावर आज समुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असे वाक्य लिहिले आहे. याचा अर्थ असा आहे की स्तंभावरील गोलामध्ये बाणाचे टोक दक्षिण ध्रुवाकडे असून त्या रेषेमध्ये कुठलाही अडथळा अथवा भूखंड नाही. हा बाणस्तंभ 6व्या शतकातला असून त्या शतकात देखील आपले विज्ञान किती प्रगत होते याची महती सांगणार आहे. सोमनाथ मंदिरामध्ये सायंकाळी 7 वाजताच्या आरतीनंतर लाईट आणि साऊंड शो सुरू होतो. त्यासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये तर लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे. पश्चिम भारत के किनारे गरजता हुआ महादेव सोमनाथ और महातीर्थ प्रभास के साथ न जाने कितने युगों को देखता आ रहा हूं. इस पवित्र भूमि में स्थित सोमनाथ का इतिहास आज आपको सुना रहा हूं. स्कंद पुराण हमें इस तीर्थ स्थान के आरंभ की कहानी बताता है. वडवानर जैसी तप्त अग्निशिखा के साथ जब ब्रह्मा की पुत्री श्री सरस्वती यहां पर आई तो हिरण्य, वज्र, न्यंकु और कपिल नाम के 4 तपस्वियों ने उनका स्वागत किया. सरस्वती यहां 5 धाराओं में प्रकट हुई और वडवानर को मैंने महासमुद्र ने अपने अंदर समा लिया. और ये सुंदर दिखने वाला सोम. बोलो वत्स, तुम्हारा कैलाश पर्वत तक आना कैसे हुआ? हे देवों के देव, प्रणाम. मैं ऋषिवर अत्रि और देवी अनुसुया का पुत्र सोम हूं. दक्ष प्रजापति ने मुझे क्रोधित होकर श्राप दिया है कि मुझे क्षय रोग हो जाए. भगवान, मुझ पर दया कीजिए. मैंने सिर्फ रोहिणी से अधिक प्रेम किया और अपनी शेष पत्नियों से दूर रहा. यह शाप उसी का परिणाम है. यह शाप नहीं, आशीर्वाद है सोम. जाओ, कृतस्मर पर्वत के पास एक पुराना तीर्थ स्थान है, वहां जाकर तपस्या करो, तुम्हें इस रोग से मुक्ति मिलेगी. प्रणाम महादेव, प्रणाम. इस पूरे ब्रह्मांड को चलाने वाले आप ही हो.
आपको मेरा प्रणाम। फिर इसी जगह पर सोम ने 1000 साल तक तपस्या की और सोम को श्राप से मुक्ति मिली। उसे फिर से अपना तेज यानी प्रभा प्राप्त हुई और इसीलिए इस जगह को प्रभास नाम मिला। सोमनाथ येथे आल्यावर आपणही हा सुंदर आणि माहितीपूर्ण असलेला लाईट आणि साऊंड शो जरूर पहा। सोमनाथ मंदिर ट्रस्ट तर्फे मंदिराशेजारी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। येथील काउंटरवरून आपल्याला भोजनाचे मोफत पास घ्यावे लागतात। या महाप्रसादाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 ते रात्री 11 अशी आहे। येथील हॉल प्रशस्त आणि हवेशीर असून स्वच्छता देखील चांगल्या प्रकारे राखलेली आहे। आलेले भाविक या अमृत समान महाप्रसादाचा लाभ घेत असतात। मित्रांनो, सोमनाथ येथील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।